राज्यातील 85,000 कृषी सेवा केंद्र चालकांचा बंदमध्ये सहभाग असणार आहे। राज्यभरातील कृषी सेवा केंद्र चालकांचा आजपासून बेमुदत बंद असणार आहे। राज्यातील 85,000 कृषी केंद्र चालक यात सहभागी होणार आहेत। अनधिकृत HTBT बियाणांची विक्री थांबावी अशी त्यांची मागणी आहे। नवीन बियाणं कीटकनाशक कायद्याच्या जाचकटी रद्द करण्याची सुद्धा त्यांची मागणी आहे। राज्यभरातील कृषी केंद्र चालक आजपासून बेमुदत बंदवर गेलेले आहेत। वेगवेगळ्या प्रलंबित मागण्यांसाठी आजपासून त्यांच्या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे। बियाणे विक्री असेल, खत विक्री करताना शासनाच्या धोरणांमुळे वेगवेगळ्या जाचाकाटीमुळे वेगवेगळा त्रास होत असल्याने या प्रलंबित मागण्या सोडवण्यासाठी कृषी केंद्र चालकांचा अनेक दिवसांपासून पाठपुरावा सुरू आहे। मात्र त्यानंतरही त्यांच्या मागण्या मान्य न झाल्याने आजपासून कृषी केंद्र चालक जे आहेत ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं आहे। आणि आजपासून जे आहे कृषी केंद्र चालक यांचा बेमुदत बंद जे आंदोलन जे आहे त्याला सुरुवात झालेली आहे। आपण आता जळगाव शहरातल्या बीजे मार्केट परिसरात आहोत। या ठिकाणी जर आपण बघितलं तर सकाळच्या सुमारास जी दुकानं उघडतात ती सर्व कृषी केंद्र चालकांची दुकानं या ठिकाणी बंद असल्याचं पाहायला मिळत असून शुकशुकाट असल्याचं पाहायला मिळतं आहे। राज्यभरातल्या 85,000 कृषी केंद्र चालक या बंदमध्ये सहभागी झाले असून जळगाव जिल्ह्यातले 3,500 कृषी केंद्र चालक या बंदमध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळतं आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव।